काशी एवढी सर्वश्रेष्ठ का मानली जाते? साक्षात शंकर आपल्यामध्ये असतात. ते त्या मृत शरीराला कानमंत्र देतात. बर. तो तारक मंत्र दिल्यानंतर त्याचं दहन केलं जातं. तात्काळ नदीमध्ये गंगेत सोडून दिले जातात. तर गंगेच्या पाण्यामध्ये तिथे एक जलरूपातलं शिवलिंग सांगितलंय पुराणात. बर. तर त्याला त्याचं अर्पण केलं जातं आणि मग ती मोक्षप्राप्ती होते. त्या मोक्षप्राप्तीसाठी मुमुक्षु भवन नावाचं एक भवन पण आहे काशीमध्ये. तर तिथे जाऊन लोक राहतात. तुमच्या डिसाइडेड पिरियडमध्ये मृत्यू आला नाही तर तुम्हाला घरी पाठवतात परत. काशीमध्ये तुम्हाला राहायचंय तर एक वेळ तुम्हाला पुण्य करता आलं नाही ना तर हरकत नाहीये. चुकून सुद्धा पाप नाही झालं पाहिजे. चुकून सुद्धा. अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती. कुठल्याही क्षेत्रात चुकून पाप झालं घरात बसून आपल्या ऑफिसमध्ये तर कुठल्याही तीर्थक्षेत्राला जवळच्या गेलं तर त्याचा नायनाट होतो. वा. मग तीर्थक्षेत्रे कृतम पापम वाराणस्याम विनश्यती. तीर्थक्षेत्रात जर पाप झालं तर त्याचा क्षय तुमचा वाराणसीमध्ये होतो. वाराणसीमध्ये झालेलं पाप तर वाराणस्याकृतम पापम अंतर्गृहे विनश्यती. म्हणजे अंतर्गृहात तुझा प्रवेश झाला की पाप निघून जातात. आणि मग अंतर्गृहे कृतम पापम. एकदा असं शंकर पार्वतींच्या संवादामध्ये हा विषय चालला होता की पार्वतीजींनी विचारलं की काशीमध्ये किती शिवलिंग आहेत. एक परार्ध म्हणजे 100वर 15 शून्य जर आपण लिहिले तर किती होतं ते. तर शंकरांनी पार्वतीला सांगितलं की 100 परार्ध जी संख्या होईल तितके शिवलिंग काशीमध्ये आहेत. गंगेमध्ये फक्त 60 कोटी लिंग आहेत. 60 कोटी. हा. मग तिथे रत्नलिंग, तारालिंग, दृश्य रूपात लिंग आहेत, अदृश्य रूपात लिंग आहेत. बर. मणिकर्णिका घाट त्याचं महत्व काय आहे तर तिथे मृत्यू हा उत्सव मानला जातो. तर सेलिब्रेशन ऑफ डेथ का तर तिथे साक्षात शंकर असतात आपल्यात. आणि अमुक व्यक्तीला मी माझ्यासोबत इथे आणलंय मृतावस्थेत आणि जस्ट इमॅजिन त्याला शंकर भेटणार आहेत हा जो भाव असतो. लोकांनी तिथं ते डेड बॉडी ठेवली की मिठाई खातात तिथे आणून. कंकर कंकर मेरा शंकर लहर लहर अविनाशी हूँ. अविनाश अवि म्हणजे पाप नाश, पापांचा नाश करणारे. लहर लहर अविनाशी हूँ. मैं जीवन हूँ, मैं मृत्यु हूँ, मैं मोक्ष भी हूँ, मैं काशी हूँ. मैं मोक्ष भी हूँ, मैं काशी हूँ.